बोलत चला. मी काही बाहेर बाहेर देशातून आलो नाही, तुम्ही काही बाहेर गावातले नाही. बरं असं नाही मी येडाय म्हणून, तसं समजायचं असलं तसं समजा. अभंग आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे, बरोबर. काय सांगतात त्या अभंगातून आदिशक्ती मुक्ताबाई? तर ज्ञानोबारायांचं निमित्त करून तुम्हा आम्हाला संतांची अंतर्बाह्य लक्षणे सांगतात. मुक्ताबाईचा जर आपण विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईचा अधिकार हा खूप मोठा आहे. तुम्हा आम्हाला फक्त एवढंच माहित आहे की मुक्ताबाई ही ज्ञानोबारायांची बहीण आहे, परंतु मुक्ताबाईचा अधिकार तेवढ्या पुरता नसून मुक्ताबाईचा अधिकार हा खूप मोठा आहे. तशी मुक्ताबाईची अभंग रचना ही कमी आहे इतर संतांच्या तुलनेत. तसं जर पाहिलं तर इतर संतांच्या तुलनेत मुक्ताबाईची अभंग रचना कमी आहे. त्यात काही प्रकरण आहे, पाळणा हे एक प्रकरण आहे, त्यात काही कूट अभंग आहे ते एक सुद्धा प्रकरण आहे, नामदेव महाराजांना उपदेश केला ते एक सुद्धा प्रकरण आहे, चांगदेव महाराजांना उपदेश केला ते एक सुद्धा प्रकरण आहे. अशा अधिकार संपन्न आदिशक्ती मुक्ताबाई आणि त्यांचा ताटी या प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल अजून जर आपण आदिशक्ती मुक्ताबाईंचा अधिकार पाहण्याकरता जर गेलो तर वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत अनेक संत झाले. निवृत्तीनाथापासून तर निळोबारायापर्यंत अनेक संत झाले. त्यात काही महिला स्त्री संत झाल्यात आणि त्या महिला स्त्री संतांमधलं भलं एक मोठं नाव म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई हे एक असं नाव आहे की वयाने लहान पण कर्तृत्वाने महान असलेलं नाव म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई. अहो खूप कमी दिवस मुक्ताबाई आपल्या मध्ये राहिल्या. मुक्ताबाईचं जर जीवन आपण पाहिलं तर मुक्ताबाईचं जीवन हे अकलनीय जीवन होतं. कसं अकलनीय? मुक्ताबाईचं जर वय आपण पाहिलं तर 17 वर्षे 7 महिने 24 दिवस हे मुक्ताबाईचं वय होतं. विठ्ठल इतिहासाने सुद्धा दखल घ्यावी एवढा अधिकार आमच्या मुक्ताबाईचा होता. इतिहास काय अशी कोणी आहे पोराची भोंगळ्या चोंगल्याची दखल घेत असत महाराज? इतिहास त्याच व्यक्तीची दखल घेत असत की ज्या व्यक्तीने छोट्या व्यक्तीने एखादं मोठं कार्य केलं की इतिहास त्याची दखल घेत असती. आणि असं कार्य आमच्या आदिशक्ती मुक्ताबाईने केलं. ते म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती. मला सांगा पोरं, तुम्ही शाळेत जाताना जाताना परीक्षा होती ना, परीक्षा घ्यायला कोण राहत? तूच यात जाय म्हणा आजपासून, आता पुढच्या वर्षीपासून परीक्षा घ्यायला सर राहत. मला सांगा परीक्षा घेण्याकरता काय लागतो? परीक्षा घेण्याकरता अधिकार लागतो, परीक्षा द्यायला अधिकार लागतो. परंतु आमच्या मुक्ताबाईचा अधिकार हा परीक्षा देण्याचा नव्हता, परीक्षा घेण्याचा नव्हता, तर परीक्षक नेमण्याचा अधिकार मुक्ताबाईचा होता. विठ्ठल आणि अशा अधिकार संपन्न आदिशक्ती मुक्ताबाई, या आदिशक्ती मुक्ताबाईचं वर्णन, आदिशक्ती मुक्ताबाई बद्दलचा भाव आमच्या सर्व संत मांदियाळ यांनी वर्णन केला. अहो ज्ञानोबा तर म्हणतात की ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, दाखविले सोया मला गे. एवढंच नाही तर निवृत्तीनाथ सुद्धा म्हणतात. आता निवृत्तीनाथ कोण? विश्वाचा जो गोर, अहो काही
संत मांदियाळी काही वारकरी जर काही प्रश्न विचारण्याकरता निवृत्तीनाथांकडे जर आले तर निवृत्तीनाथाने खुशाल सांगावं की अरे बाबांनो, अहो महाराज, अहो वारकरी बाबा, याचं उत्तर माझ्या मुक्ताबाईला विचारा. ऐकावा तो अर्थ मुक्ताबाईची मुक्ती. अहो सर्व संत एक मुखाने आमच्या मुक्ताबाईचं वर्णन करतात आणि अशा अधिकार संपन्न मुक्ताबाई आणि याच मुक्ताबाईच्या ताटी या प्रकरणातील अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल ताटी काय, तर ताटी या शब्दाचे 3 अर्थ होतात. ताटी म्हणजे स्वतःचं मत व्यक्त करा, स्वमत करा, स्वतःचं मत व्यक्त करा. ताटी म्हणजे जेवणाचं ताट, ताटी म्हणजे झोपडीचे दार. आणि आजचा जो काही अभंग आहे सज्जना हो, तो अभंग प्रासंगिक आहे बर का. प्रासंगिकच म्हणजे कसं, तर जसे जसे संतांच्या जीवनात प्रसंग आले तसे तसे काही काही अभंग घडत गेले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, हा अभंग प्रासंगिक. जळे माझी काया लागला ओणवा, धाव रे केशवा माय बापा, हा अभंग सुद्धा प्रासंगिक आहे. तस आज जो काही अभंग ताटी प्रकरणातील आपण 4थ्या क्रमांकाचा अभंग सेवेकरता जो निवडला तो सुद्धा प्रासंगिक आहे. मग तुम्ही म्हणाल का हो महाराज, असा कोणता प्रसंग यांच्या जीवनात घडला आणि हा आजचा अभंग तयार झाला, हे आम्हाला सांगा ना. तर मी ते तुम्हाला तो दृष्टांत सांगतो, तो प्रसंग सांगतो. भजन करा विठ्ठल एकदा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता पैठणला गेले आणि पैठणला गेल्याच्या नंतर तिथं गेल्याच्या नंतर ब्राह्मणांशी संवाद केला. काय संवाद केला की अरे बाबांनो, आमच्या मुलांना समाजात घ्या, यांना शुद्धीपत्र द्या, अशी त्या ब्राह्मणांना ती विनवणी करू लागली, मागणी करू लागले की आमच्या मुलांना शुद्धीपत्र द्या, त्यांना समाजात घ्या, त्यांना लोक संन्यासाची मुलं म्हणून चिडव